गावी उस्तवला जायचं म्हणल्यावर आम्हाला काही करमतंय का? जेवण बनवायला लागेल म्हणून आम्ही केला सँडविच बनवायचा प्लॅन. हा डुक्कर माझ्या मागे उभा राहून सँडविच व्हायची वाट बघत होता. ह्याला म्हणलं, "जर तुला सँडविच खायचा असेल तर भाई तुला एक काम करावं लागेल." मग काय दिला हातामध्ये फोन ठेवून आणि भावाला बनवलं कॅमेरामॅन. मग इकडे कांदा आणि बीटरूट कापला, त्यानंतर अमूल बटर गार, 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 गार. 5 मिनिटात मस्त सँडविच बनून झाला. बाहेर 100-150 रुपयात खाण्यापेक्षा घरच्या घरी 50 रुपयात मस्त माझ्या भावाला सँडविच बनवून दिला. मस्त तव्यावरून गरम-गरम सँडविच काढत होती आणि दोघे भाऊ पोट भरेपर्यंत खाल्लं. आता म्हणलं निघायला घेऊया. मस्त बॅगा वगैरे पॅक केल्या. तोपर्यंत ताई आली. मग आम्ही सगळ्यांनी रस्ता धरला, तो म्हणजे गावी जायचा. विटाव्या नाक्यावर पोचलो आणि तिकडून मोठी मम्मी आणि अण्णा आलेले. माझा भाऊ काही कमी आहे का? 2.5 तासामध्ये त्यांनी आम्हाला गावी पोचायचा प्लॅन केला. मेरा भाई जो बोलता है वो करके दिखाता है. 12:30ला आम्ही गाडीमध्ये बसलो आणि थेट 3 वाजता गावी पोचलो. मंदिर खूप छान सजवलेलं. आई श्री सोमजाई माता प्रसन्न. एक दिवस का होईना आईच्या पालखीला गावी आलोय. तर चला भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.